काल धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप करण्यात आले आणि त्यानंतर मंत्री धनंजय मुंडेंनी अनेक धक्कादायक खुलासेही केले। मात्र या सगळ्या घडामोडींनंतर आता धनंजय मुंडे अडचणीत येणार का हा प्रश्न सर्वांनाच पडलाय। धनंजय मुंडेंनी बलात्काराचे आरोप जरी फेटाळले असले तरी त्यांनी आपल्याला 2 मुलं असल्याची कबुली जाहीरपणे दिली। मी त्यांना माझं नाव दिलंय हेही धनंजय मुंडे म्हणाले। या गोष्टींमुळे मात्र ते आता अडचणीत येऊ शकतात। त्यांचं मंत्रिपद आणि त्यांची आमदारकीही जाण्याची शक्यता वर्तवली जाते। धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांच्याशी असलेल्या संबंधातून त्यांना 2 मुलं झाल्याचा खुलासा केला। पहिल्या बायकोपासूनची 3 मुलं आणि करुणा शर्मा यांच्यापासून झालेली 2 मुलं अशी 5 मुलं असल्याचं मुंडेंनी स्वतःच कबूल केले। या सर्व प्रकरणानंतर त्यांची आमदारकी ही धोक्यात आहे का असा प्रश्न आता सगळीकडे चर्चेला जातो। यानंतर धनंजय मुंडे प्रकरणात काही महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात। पहिला प्रश्न म्हणजे त्यांनी द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन केलं आहे का? तर मुंडे यांनी केलेल्या खुलाशात ते सहमतीने परस्पर संबंधात होते असं नमूद केलंय। पण तक्रारकर्त्या महिलेने त्यांचा प्रेमविवाह 2003 मध्ये झाल्याचे आरोप केले आहेत। त्यामुळे त्यांचा विवाह खरंच झाला होता की नाही याचा काही पुरावा सध्या तरी उपलब्ध नाहीये। आणि जर विवाह झाला असला तरी दोन्ही पत्नींपैकी एकीने तक्रार केली तरच कारवाई केली जाऊ शकते। पण दोन्ही पत्नींना ही बाब माहीत होती असं धनंजय मुंडेंनी स्वतःच जाहीर केलंय। त्यामुळे तक्रारीचा प्रश्नच उद्भवत नाहीये। पण तरीही दोघींपैकी एकीने जरी तक्रार केली तर कदाचित धनंजय मुंडे हे अडचणीत येऊ शकतात। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2001 साली संसदेने एक कायदा पारित केला होता। त्यात 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर निवडणुकीतून अपात्र ठरवलं जातं। मात्र हा कायदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी लागू नाहीये किंवा त्यात अजून तरी कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाहीये। ही तरतूद केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरतीच लागू आहे। तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे यांनी स्वतःच आपल्याला लिव्ह इन रिलेशनशिपमधून 2 अपत्य झाली आहेत आणि त्यांना मी माझे नाव देखील लावले आहे असं खुलाशामध्ये म्हटलं आहे। मात्र त्यांच्या 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात या 2 अपत्यांचा उल्लेख नाहीये। त्यांच्यावर अवलंबून असलेल्या 3 मुलींच्या नावाचाच फक्त उल्लेख आढळून येतो। त्यामुळे मुंडे यांनी शपथेवर ही माहिती लपवली असाच त्याचा अर्थ होऊ शकतो। त्यांनी मतदारांपासून ही बाब लपवली असाही अर्थ काढला जाऊ शकतो। ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजीकर म्हणतात की निवडणुकीच्या शपथपत्रात मतदारांपासून एखादी माहिती लपवणं हा गुन्हा आहे। काही प्रकरणात तर निवडणूक आयोगाने उमेदवाराची निवडही रद्द केली आहे। शपथपत्रावर एखादी चुकीची माहिती देणं किंवा माहिती लपवणं अत्यंत चुकीचं आहे। तसंच हा गुन्हा देखील समजला जातो। मात्र भारतात या गुन्ह्याकडे फारसं गांभीर्याने लक्ष दिलं जात नाही। दुसरीकडे ज्येष्ठ कायदेतज्ञ जे.के. तांदुळेकर म्हणतात की धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिलं आहे। यामुळे या प्रकरणावर जास्त बोलू शकत नाही। महिलेशी संमतीने संबंध व तिच्यापासून 2 मुलं असल्याने त्यांच्या शिक्षणाचा खर्च नाव धनंजय मुंडे करत असल्याने त्यांच्यावर गुन्हा होऊ शकत नाहीये। तसंच निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात 2 मुलांची माहिती न दिल्याने काही समस्या येणार नाही असंही ते म्हणाले। तर वकील असीम सरोदे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होऊ शकते असं म्हटलंय। धनंजय मुंडे यांच्या विवाहासंदर्भातला जो मुद्दा आता उपस्थित झालेला आहे त्यातून एक महत्त्वाची कायदेशीर चर्चा होत आहे असे मला वाटते। 2-3 मुद्दे आपण प्रकर्षाने समजून घेतले पाहिजे। एकतर द्विभार्या प्रतिबंधक कायदा जो 1946 मध्ये अस्तित्वात आला त्यानुसार कोणत्याही हिंदू कॅटेगरीत येणाऱ्या पुरुषाला 2 लग्न करता येत नाही आणि आपोआपच दुसरं लग्न हे बेकायदेशीर ठरतं। धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामध्ये त्यांचं एक कायदेशीर लग्न झालेलं आहे आणि त्यांच्यापासून त्यांना अपत्यसुद्धा आहेत। परंतु दुसरं जे लग्न आहे ते ॲक्च्युली कायदेशीररित्या लग्न नाही आणि त्यामुळे ज्या स्त्रीसोबत ते विवाहासारख्या संबंधांमध्ये राहत आहेत त्या स्त्रीसोबत ते सहजीवन जगत आहेत एवढाच कायद्याचा अर्थ निघू शकतो आणि म्हणून त्या दुसऱ्या स्त्रीसोबत त्यांचे विवाहाचे संबंध नसल्याने ती त्यांची कायद्याने पत्नी नाही आणि म्हणून प्रतिज्ञापत्रात ती पत्नी आहे असा उल्लेख करण्याचा काही संबंध येत नाही। द्विभार्या प्रतिबंधक कायदा इथे लागूच होत नाही। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा मुलांचा आहे। मुलांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मागे निर्णय देत असताना स्पष्ट केलेलं आहे की आपण आधी अनौरस, नाजायज, लावारिस वगैरे अशा काही नावांनी अशा विवाहाशिवायच्या संबंधांमध्ये होणाऱ्या मुलांना ओळखायचो आणि तसं समाजात म्हटलं जायचं, सिनेमांमधून पण दाखवलं जायचं। परंतु हे शब्द असे वापरणं चुकीचं आहे असं सांगताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की स्त्री आणि पुरुषांचे संबंध
कायदेशीर किंवा बेकायदेशीर असू शकतात, परंतु मूल कोणत्याही संबंधातून होणारं हे बेकायदेशीर असू शकत नाही. त्याला सगळे कायदेशीर हक्क प्राप्त होतात. आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी दुसऱ्या स्त्रीपासून त्यांना झालेल्या अपत्यांची जबाबदारी वडील म्हणून घेतलेली आहे. इतकंच नाही तर त्यांनी वडील म्हणून स्वतःचं नावसुद्धा त्यांना लावलेलं आहे. शिक्षणाची आणि त्यांच्या राहण्याची सगळी जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. मग प्रतिज्ञापत्राचा जो मुद्दा येतो की निवडणुकीच्या वेळेस प्रतिज्ञापत्रामध्ये आपण सगळी माहिती योग्य आणि खरी भरली पाहिजे असं अपेक्षित आहे. अशा वेळेस त्यांनी मुलांची माहिती न भरणं हा मात्र नक्कीच गुन्हा ठरू शकतो. ॲफिडेव्हिट ॲक्ट किंवा द इंडियन ओथ ॲक्ट याच्यानुसार खोटी शपथ घेणं, प्रतिज्ञापत्र दाखल करणं हा कायदेशीर गुन्हा आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसारसुद्धा आणि जे वेळोवेळी नियम झालेले आहेत त्यानुसारसुद्धा या संदर्भात निवडणूक आयोग गंभीर दखल घेऊ शकते आणि धनंजय मुंडे यांचं लोकप्रतिनिधित्व म्हणजे आमदारकी रद्द होऊ शकते. इतपत हा गंभीर गुन्हा आहे. परंतु जर आपण पाहिलं की भारतीय राजकारणामध्ये अशा गंभीर प्रकरणीसुद्धा काही कारवाई आधीसुद्धा झालेली नाही. भारताच्या सर्वोच्चपदी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये त्यांच्या बायकोबद्दल कोणती माहिती लिहिली नाही. जेव्हा गदारोळ झाला आणि पुढच्या इलेक्शनच्या वेळेस प्रतिज्ञापत्रात त्यांनी बायको आहे आणि बायकोचं नाव वगैरे लिहिलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही, अनेकांवर कारवाई झाली नाही. तर आता धनंजय मुंडेवर अचानक निवडणूक आयोग कारवाई करणार का, हा एक महत्त्वाचा चर्चेतला प्रश्न राहू शकतो. परंतु स्वतःहून दखल आतापर्यंत निवडणूक आयोगाने अशा प्रकरणांची घेतलेली नाही. कोणीतरी तक्रार केली तर ते जरूर याबद्दलची चौकशी करू शकतात आणि धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते असं मला वाटतं. त्यामुळे एकूणच या प्रकरणावर मतमतांतर आहेत. भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद आणि विधानसभा सदस्यपद जाणार की राहणार हे काही दिवसात समोर येईलच. पण त्यांच्या प्रतिमेला मात्र नक्कीच धक्का पोचला आहे. याचा त्यांना आणि त्यांच्या पक्षालाही भविष्यात तोटा होऊ शकतो. या एकूण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा. आमचं लोकमतचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो आणि लाईक करा. व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश जाधवसह मी अश्विन महाजन, लोकमत, मुंबई.